तर नमस्कार मंडळी, मी सुमित तुमचं स्वागत करतोय मानकरी ब्लॉग्समध्ये, म्हणजे कोकणचा मानकरीवर. आणि आज पडतोय पाऊस, खूप दिवसांनी पाऊस पडतोय असा, आणि त्याचा मी रेकॉर्ड करतोय. मी आहे खळ्यात आपल्या, आणि आपलं काम सुरू आहे. मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओत तुम्हाला. आणि हे पाहू शकता, पाऊस पडत आहे सगळीकडे, वारा जोरात आहे, पाऊस पडत आहे एकदम. मागचा व्हिडिओ जो मी पाहायला नसेल तर पाहून घेता. त्या व्हिडिओत पाऊस काय लागत नव्हता, म्हणजे जरा एकदा लागून गेला. आणि म्हणजे त्या व्हिडिओत आमचे घराचं काम होतं, तर आम्ही घराचं काम म्हणजे तेवढं करून झाले आहे, कोबा घालत होतो आम्ही. आणि हे पाहू शकता, इकडे सिमेंट वगैरेचं काम केलं, म्हणजे ते मिक्स करणं माल वगैरे. आणि इकडे रेती आहे, आणि तिकडे पण रेती आहे, आणि तिकडे टाईल्स आहेत. इकडे हे टाईल्स आहेत ना, ते आपल्याला घालायचे आहेत तिकडे घरात आतमध्ये. तर त्यासाठी पण त्याच्या आधी तुम्ही पाहून घ्या, पाऊस पडत आहे, म्हणजे आता कमी झाला आहे, लागतो जरा कमी जातो, म्हणजे तेवढंसं पाऊस नाही आहे इकडे. पण आता पडला आहे, हा बघा एकदम नदी कशी एकदम वाहत आहे. तर हे मी आहे आता घरात आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला की काय झालं आहे. मी आता बसलो इकडे पायरीवर, आणि म्हणजे व्हिडिओ बघत होतो. तर अचानक वाटलं व्हिडिओ करूया, आणि बाकी तर आतमध्ये जाऊया. कोबा तुम्हाला दाखवतो, कोबा जो आम्ही घातला आहे तो दाखवतो. हे आपलं घर आहे, हे बघू शकता कोबा. माझे अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला कळत असेल की तो स्थिर नव्हता, म्हणजे उंच सकल होता, आणि तो आम्ही आता फोल्ड आहे परत, आणि परत घालतो आहे. आणि त्याची टाईल्स पण आणलेले आहेत, हे बघा टाईल्स तुम्ही पाहू शकता. हे मोठे मोठे टाईल्स आहेत. तर पाणी आहे, म्हणजे आता गळत आहे ना, ते पाणी कुठून तरी आहे ह्याच्यावर. हे पाहू शकता टाईल्स. तर हा पार्ट 2 आहे त्या व्हिडिओचा. आणि आता पाऊस पडत आहे, तो म्हणजे पावसाने रेकॉर्ड करूया पावसाला. खूप दिवसांनी लागला आहे पाऊस असा. वारा बघा, मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतं की आपण लावला आहे सोलर पॅनल. आणि तो एक समोर आहे आपल्या, आणि एक आहे ह्या डिरेक्शनला म्हणजे असं आहे. आणि त्यातला एक जो इकडे आहे समोर, म्हणजे आपल्या विहिरीकडे नाही, ही विहीर आहे, इकडचा मी दाखवला होता, तिकडचा दाखवला नव्हता. तर तो जो आहे तो आता बंद पडला आहे, म्हणजे आता तो बसवून आठवडाही झाला नव्हता, आणि तो बंद पडला आहे. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे, म्हणजे वारा जो जास्त आहे त्याच्यामुळे हे होत आहे. बाकी पाऊस तेवढा नाही आहे, वाराच फक्त जास्त आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, वारा होता, पाऊसही होता, पण वारा जास्त होता. तर हा आहे तो ठीक आहे, म्हणजे त्याला सब्लिकर करतो आहे. त्यातला कदाचित बल्ब खराब झाला असेल, आणि तो झाला पूर्ण बंदच पडला आहे. कदाचित त्याला ऊन नसेल, आणि आता ढगताळ आहेत तसे, आणि कदाचित पाऊस पडेल. आणि बाकी तो आहे ना, त्यात जो बल्ब असतो तो खराब झाला असेल, एकच बल्ब आहे कदाचित, मला नीट माहीत नाही, सारखं माहीत नाही. तर हे आपलं मी दाखवलं, आताच दाखवलं. तर आम्ही हिकडची रेती होती, ही जी आम्ही
खडी घालून ठेवली आहे ही कमी झाली आहे. कमी झाली त्याचं कारण आहे की मालात आम्ही जे खडी वापरतात ते इकडूनच घेतली आहे. आणि हे पाहू शकतं म्हणजे जरासंच राहील आहे. इकडून पूर्ण वावजड नाही तर येणार आपल्याकडे. आणि हे आपली तुळस पाहू शकता तुम्ही. तुळसची जी तुळस लावलेली होती तुळशीमध्ये तुळस लावली होती ते तुळस ना आता सनलाईट भेटत नाही आहे एकदम काळोख झाला आहे आणि त्याच्यामुळे ती खराब झाली. म्हणून आता आपल्या तुळशीमध्ये जी तुळशीमध्ये तुळस होते ती नाही आहे. आणि ही तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही तुळशीच्या लग्नाला पूर्ण सजवतो पण आता तशी नाही आहे कारण ह्या माठवामुळे आणि माठवामुळे ती तेवढं ऊन ह्याला भेटत नाही आहे. आणि उन्हामुळे ती बहरते ना. उन्हामुळे त्याला फोटोसिंथेसिस करते. जर तुम्ही सायन्स घेतलं असाल किंवा 10वीपर्यंत सुद्धा शिकले असाल तुम्ही माहीत असेल तर हे पाहू शकता. आम्ही आता इथे तुळस नाही आहे ही एक वाईट गोष्ट आहे जी कदाचित आम्ही पुढे जाऊन ठीक करू आणि लवकरच आम्ही याच्यावर काहीतरी बंदोबस्त करू. आणि हे माठव मला वाटतं की काढावा पण बाकी माझ्या घरातल्यांचा कोणाचाही प्लॅन नाही आहे तसा की माठव काढायचा आहे वा. मी सांगत आहे ना आता 2 वर्ष झाली याला म्हणजे हे धरून दुसरं वर्ष. आणि मी सांगतो हे माठव काढायचं हे ज्यांनी कसा केला आहे की हे एक स्टोरेज एरिया म्हणून ठेवलेलं आहे. कारण जेव्हा पाऊस पडायचा म्हणजे यंदा आता तेवढा पाऊस नाही आहे तेव्हा आणि अगोदर जेव्हा पाऊस पडायचं हे सगळं भिजायचं आणि भिजल्यावर कसं इकडे चढणं पण कठीण व्हायचं. इकडे चिखल वगैरे जायचा जसं त्यांच्याकडे झालं आहे. हे पाहू शकता त्यांची पण तुळस एकदम मात्र बहरलेली आहे. आमच्या तुळसमध्ये एक गोष्ट आहे ती की ना पूर्ण बांधून केली आहे. हे आतमध्ये खड्डा कसा ठेवला असतो ज्यात पूर्णपणे माती भरली असते तसं केलं नाही आहे. कारण मग ते काय होतं की ते मूळ जे असतं तुळशीचं आपण रोपण केल्यावर ते खालीपर्यंत जात नाही आणि मग ते मुळं कमी होतात आणि आतमध्ये पाणी साचतं. तर आता हे पूर्ण का बंदच आहे याचं पाणी साचत नाही आणि यात मच्छर वगैरे बनत होते कारण हे पाणी तिकडे थांबायचं हे मुरत नव्हतं जमिनीत. तर हे एक गोष्ट आहे ही तुळस ही आम्हाला बदलायची आहे म्हणजे ही बदलायला हवीच. का मी बोलतो आहे पण माझे घरातले तसे तेवढंच माझ्यावर लक्ष देत नाही आहे माझ्या गोष्टींवर. बाकी आम्ही कपडे सुकवण्यासाठी हे बंदोबस्त केलेला आहे. मी म्हणतो की गणपतीपर्यंत तरी काढावं कारण हे खूप वाईट दिसतं मला आवडत नाही. यांच्यानी का ठेवलं आहे की आमच्या समोरचा जो एरिया आहे आमच्या घराच्या समोरचा तुम्हाला दाखवतो. हा पाहू शकता एरिया जो आहे ह्या एरियात खूप चार जमते आणि लोक कचरा वगैरे फेकतात आणि घरासमोर कचरा होतो तो माझ्या वडिलांना आवडत नाही की घरासमोर तुम्ही कचरा फेकता. म्हणून त्यांनी एक ते दिसावं न म्हणून ते दिसता कामा नाही म्हणून पूर्ण एकदम पॅक करून टाकलं आहे ते कचरा घाण. आणि काही लोक येतात आणि इकडे म्हणजे सकाळी उठून दात वगैरे घासतात आणि घराच्या बाहेर येतात तर तेही लोक असतात. त्यामुळे माझी वडिलांना ते आवडत नाही म्हणून त्यांनी हे गोष्ट केलेली आहे. बाकी आम्ही काल मागच्या व्हिडिओत तुम्ही बाग पाहिली असेल आमच्या घराची तर ती पण एकदम आम्ही लावली आहे. खूप सारी रोपं आणखी लावली आहेत आणि थोडी आहेत ती अजून लावली नाहीत. ते तुम्ही जाऊन बघू शकता मागच्या ब्लॉगमध्ये. आणि असेल आणखी लावली असेल तर मी तुम्हाला ते दाखवतो. मी आता पाहतो आणि ती जी माती होती म्हणजे आपण जेव्हा कोंबा खणला तेव्हा कोंबा खणल्यावर जी माती आली ती माती सगळी आम्ही इकडे ठेवली आहे. माती म्हणजे अशी लावून ठेवली आहे. ती का ठेवली आहे मला माहीत नाही. माझा असा ह्यात काय म्हणजे आयडिया वगैरे नाही आणि मला ते करायचं नव्हतं. त्यांच्यानी कसं ते केलं आणि काय करतात आपले तर मी तुम्हाला दाखवतो ते काय केलं आहे. पण इट लुक्स बॅड मला आवडत नाही आहे. तिथपर्यंत आहे. तर ही माती जी बाद दिसते घराच्या समोर म्हणजे असे बाजूला ती मला आवडत नाही आहे. दिस द बॅड थिंग. आणि ही इकडे पण रेती आहे. पूर्ण पहिले कसं साफ असायचं सगळं म्हणजे इकडे माती पाणी चिखल वगैरे व्हायचा पण निघायचं पण आता ते स्टोरेज एरिया कोण
मला वाटत आहे की आणखी ही तुवस पण आपली तुम्ही पाहू शकता की तुवस पण एकदम ह्या नाही आहे. तर हे गोष्टी आहेत ना, ते घराला असं बोरिंग बनवतं. बोरिंग बोरिंग म्हणणार नाही, म्हणजे घरात काहीतरी बाद चाललं आहे असं वाटतं. पण माझं कोण ऐकत नाही, कारण मी आता लहान आहे जे घरात. तर माझ्यावर तसा लक्ष नाही आहे कोणता. तर म्हणजे माझ्या बोलण्यावर ते काय नाही, आपण एक्सपिरियन्सवाले आहोत, आपल्याला जास्त माहीत असेल. बाकी हे टाईल्स घालणार आहेत. टाईल्स एक चांगले आणले, मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचे टाईल्स आहेत. मला एका हाताने मला झेपणार तर नाहीत, कारण जड आहेत. ट्राय करतो, मी नाही करू शकत, ही काढावी लागेल मला. तर ही पाहू शकता, ह्या प्रकारचे टाईल्स आहेत हे बघ. आणि एक ब्लू कलरची आहे, ब्लू कलरचे पण आहेत. आणि ते 12-12 काय ते आहेत, 12 आणि 6. आणि हे मोठे मोठे आहेत, तर आम्हाला पुरणार. हीच फक्त आशा आहे. बाकी खूप गजाली सांगितली मी तुम्हाला. बाकी आता पाऊस जरा लिकी आहे, म्हणजे जरा जरा पडत आहे. आणि खूप लोक कामाला जातात. तरवायची कामं परत सुरू झाली आहेत, म्हणजे आता पाऊस लागत आहे म्हणून लोक करतात. पाऊस जरा वेळ लागतो, जरा वेळ थांबत आहे. तर इट इज अ काइंड ऑफ. आणि लोकांचं घराचंही काम आहे. तर माझ्यासमोर घर आहे एक, त्यांच्या घरात काम वगैरे चाललं आहे. तर हेच थोडे गोष्टी आहेत. आणि सोलार पॅनल मी इकडून तुम्हाला दाखवू शकतो. तुम्हाला जर दिसत असेल तुम्ही बघा, दिसतोय, जरासा दिसतोय. तर आजच्या व्हिडिओत असं होतं की आपण सगळं घर वगैरे केलं. आणि बाकी भेटाय पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. आणि असे होते रिग्रेट्स. बाकी हेच गोष्टी. आणखी पुढचा ब्लॉग असणार आहे. कदाचित मी आता गणेश मंदिर म्हणतो आहे, गणेश कार्यशाळा, म्हणजे जिथे गणपतीची मूर्ती बनवतात त्या मूर्तीला भेट देणार आहे. तर तिकडचा एक ब्लॉग येईल, तोही नक्की बघा. आणि त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा व्हिडिओला. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.